नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7व्या वर्गाचा नागरिकशास्त्र या विषयाचा पहिला पाठ अभ्यासणार आहोत. आपल्या संविधानाची ओळख. आता संविधान हा शब्द तुम्ही रोजच तुमच्या बोलण्यामध्ये येतो. जसं शाळेमध्ये आल्यानंतर प्रार्थनेच्या वेळी संविधान आपण म्हणतो, तेच संविधान. आता त्याच संविधानाची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. तर संविधानानुसार आपल्याला अनेक स्वातंत्र्य प्राप्त झालेले आहे. आपल्याला बोलण्याचं, चालण्याचं, संचार करण्याचं, फिरण्याचं सगळं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर निवडणुकीचे काही अधिकार आपल्याला प्राप्त झालेले आहे, नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा सारांश आपल्याला या संविधानाची ओळख या पाठामध्ये बघायचा आहे. सर्वप्रथम बघा संविधानाचा अर्थ. आता काय होतो संविधानाचा अर्थ बघा. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. तर संविधान कशाला म्हणतात की आपला जो देश आहे त्या देशाचा राज्यकारभार करण्यासंबंधीच्या ज्या काही तरतुदी आहे त्या तरतुदी एकत्रितपणे ज्या ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्याला संविधान असे म्हणतात. आता याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदीचा लिखित दस्तऐवज होय. म्हणजे लिखित स्वरूपात देशाचा राज्यकारभार आपल्याला करायचा आहे. या राज्यकारभारासंबंधी ज्या काही तरतुदी आहे त्या तरतुदीचा जे लिखित दस्तऐवज असतो, म्हणजे लिहून ठेवलेला जो दस्तऐवज असतो तो होय जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. म्हणजे निवडणुका होतात, दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, तुम्हाला माहीत आहे. मग या जे प्रतिनिधी असतात त्या प्रतिनिधींना आपण म्हणजे जनता निवडून देते आणि त्याचं सरकार स्थापन होते. संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. म्हणजे हा जो काही देशाचा राज्यकारभार चालतो हा संविधानातील तरतुदीनुसार चालतो आणि तशा प्रकारे या संविधानानुसार राज्यकारभार चालवण्याचे बंधन शासनावर असते. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. संविधानात विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाही. असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते. म्हणजे शासनाला संविधानानुसारच कायदे करण्याचा अधिकार आहे आणि संविधानास एखादा विसंगत ठरतील असा कायदा जर शासनाने केला तर तो कायदा न्यायमंडळ काय करू शकतो? रद्द ठरवू शकतो. म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण गोष्ट ही संविधानानुसारच चालते. म्हणजे जे काही अधिकार आपल्याला प्राप्त झालेले आहे, जे काही स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहे ते संविधानानुसारच. काही नियम असतात, त्या नियमानुसारच आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. शाळेत येतो आपण तर नियमानुसारच येतो. 10 वाजताची शाळा असते तर कोणी 1 वाजता येत नाही, कारण तो नियम ठरवलेले आहे. त्या नियमानुसारच आपल्याला ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. तशाच प्रकारे संविधानानुसार शासनाला या संपूर्ण गोष्टी कराव्या लागतात. जर तसं केलं नाही तर तो कायदा रद्द करण्याचा अधिकार न्यायमंडळाला आहे. त्यानंतर या संविधानातील तरतुदी बघा. तर संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात. उदाहरणार्थ बघा, नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करावयाच्या कायद्याचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी. मी तुम्हाला आधीच सांगितलं की तरतुदी मग कशा पद्धतीच्या कोणत्या विषयावर असतात. तर नागरिकत्व, नागरिकांचे हक्क असतात, त्याच्यामध्ये शासन संस्था असते. त्यानंतर कायदेविषयक निवडणुका म्हणजे निवडणुका. आता निवडणुकीसाठी काही अटी ठेवलेल्या असतात. ह्या सुद्धा या सगळ्या गोष्टीचे कायदे तयार केले जातात. म्हणून ह्या संविधानातील तरतुदी या विषयावर असतात.
संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व आता बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे. असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते. म्हणजे सर्वच जे काही देश आहे त्यांनी संविधानाचे तत्व स्वीकारलेले आहे. प्रत्येक देशामध्ये राज्यकारभार हा संविधानानुसारच चालतो. पण आपल्या देशाचं आणि प्रत्येक देशाचं संविधान हे कसं आहे, वेगळं आहे. त्यामध्ये बघा इतिहास वेगळा असतो, आपल्या देशाचा इतिहास वेगळा, बाकी देशांचा इतिहास वेगळा, समाजरचना वेगळी असते, संस्कृती वेगळी असते, परंपरा वेगळी असते आणि इत्यादी बाबतीत देशांमध्ये भिन्नता असते, म्हणजे वेगवेगळेपणा असतो. आता आपण आपल्याच देशामध्ये बघा प्रत्येक राज्याची बोलीभाषा ही वेगळी आहे, प्रत्येक राज्याचा पेहराव वेगळा आहे. म्हणजे आपल्या राज्यामध्ये काय भिन्नता आढळते, मग ती पोशाखामध्ये असो, भाषेमध्ये असो. तशाच प्रकारे या प्रत्येक देशामध्ये संविधानानुसार त्यांचा इतिहास, संस्कृती, परंपरा इत्यादी गोष्टी भिन्न असतात, म्हणजेच वेगळ्या असतात किंवा वेगळेपण असते. त्याचप्रमाणे राष्ट्राच्या गरजा व उद्दिष्टेही भिन्न असू शकतात. त्याच अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचे प्रयत्न प्रत्येक राष्ट्र करत असते. म्हणजे अशा प्रकारच्या तरतुदी आणि त्याविषयी तरतुदीमधले विषय आपण बघितलेले आहे. त्यानंतर बघा आता या संविधानाची आपल्याला आवश्यकता का आहे, तर संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. आता कोणते फायदे असतात बघा, तर शासनाला नियमाच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. म्हणून आपल्याला संविधानाची आवश्यकता आहे की शासनाला नियमानुसारच काम करावे लागेल आणि जर त्यांनी नियमानुसार काम केले नाही तर न्यायमंडळ त्यांना काय करेल, ते कायदे रद्द करतील आणि त्या अधिकाराचा दुरुपयोग होणार नाही. म्हणूनच आपल्याला संविधानाची आवश्यकता आहे. दुसरा पॉईंट बघा, संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. म्हणजे संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला त्याच्या नागरिकांचे हक्क असे अधिकार प्राप्त झालेले आहेत. स्वातंत्र्याचा उल्लेख त्यामध्ये असतो. पण शासनाने जर त्यांचे हक्क हिरावून घेतले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून संविधानानुसार या नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते, हा एक फायदा होतो. तिसरा पॉईंट आहे, संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे, कारण त्यात सत्तेचा गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. हा पॉईंट तसाच आहे. म्हणजे शासनाला कोणत्याही प्रकारचा गैरवापर करता येत नाही, मनमानी करता येत नाही. कशामुळे, तर संविधानातील तरतुदीनुसार. त्याच्यानंतरचा पॉईंट बघा, संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास वाढतो. म्हणजे संविधानानुसार जर राज्यकारभार होत असेल, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत नसेल किंवा शासन सरकार जर आपली जबाबदारी संविधानानुसार पार पाडत असेल तर या लोकांच्या मनात सरकारविषयीचा विश्वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक काय होते, मजबूत होते. अशा प्रकारे या संविधानाची म्हणूनच आपल्याला काय आहे, आवश्यकता आहे. त्यानंतर बघा, संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता, सुरक्षितता, मानवी हक्काचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही काय होते, निश्चित होते. अशा प्रकारे हे संविधानाची आवश्यकता आपल्याला आहे आणि संविधानाच्या नियमानुसार जर राज्यकारभार केला तर अशा प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. त्यानंतर बघा, राज्यकारभार म्हणजे काय. आता राज्यकारभार म्हणजे काय, तर देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी सामावलेल्या आहे, मग देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे हे राज्यकारभार. जी काही सरकार आहे त्यांना राज्यकारभार करावे लागते, कायदे तयार करावे लागते. मग कोणते कायदे, तर देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे ही जबाबदारी सरकारची आहे, शासनाची आहे. परकीय
घटनांपासून जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयाबाबत शासनाला कायदे करावे लागतात. म्हणजे शासनाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतातच. मग ते महिला असो, बालके असो, सीमारेषांचे संरक्षण असो, जनतेचे रक्षण करणे असो, दारिद्र्य निर्मूलन, ह्या सगळ्या गोष्टी सरकारला कराव्या लागतात. कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबींविषयी निर्णय घ्यावे लागते. यालाच राज्यकारभार असे म्हणतात. म्हणजे सर्व गोष्टींचे निर्णय, सार्वजनिक स्वच्छता असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो, अवकाश संशोधनापासूनच्या गोष्टी असो, या सर्व गोष्टीचे निर्णय शासनाला घ्यावे लागतात आणि म्हणूनच याला काय म्हणतात, राज्यकारभार असे म्हणतात. पण हे संपूर्ण राज्यकारभार संविधानानुसारच चालतो. त्यानंतर बघा, आता महत्त्वाचे पॉईंट आहेत, 3 पॉईंट राहिले आहे, लक्ष द्या. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. संविधान कशा प्रकारे निर्माण झालं बघा. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासून सुरुवात झाली. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर ही संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. आता देश कसा स्वतंत्र झाला हे काही मी आता तुम्हाला सांगणार नाही, हे तुम्हाला माहीत आहे की देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काय काय घडून गेलं, ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आपल्याला आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1946 पासून या संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसारच चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः केलेल्या कायद्यानुसार चालेल, असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आणि तिलाच संविधान सभा, त्या समितीला संविधान सभा म्हणून ओळखले जाते. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार आपल्या देशाचा राज्यकारभार चालणार नाही, तर आता आपल्याला स्वतः कायदे करण्याची वेळ आलेली आहे आणि आपण स्वतः केलेल्या कायद्यानुसारच आपल्या देशाचा राज्यकारभार चालेल. त्यासाठी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीलाच काय म्हणते, संविधान सभा असे म्हणतात. मग आता संविधान सभा बघा, आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतावर कोणाचे राज्य होते, इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडले होते. या प्रांतामधील कारभार तेथील लोकप्रतिनिधीमार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर देशातील काही भागांचे कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते. अशा भागांना संस्थाने म्हणतात. त्याचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात. संविधान सभेत प्रांत आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. अशा प्रकारे म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर जे प्रांत ब्रिटिशांनी पाडले होते, त्या प्रांतात ते लोकप्रतिनिधी त्या प्रांतातील राज्यकारभार पाहत होते. आणि अशाच प्रकारे ही प्रक्रिया आता बंद करून आपल्याला आपल्या देशात कशा पद्धतीने देश चालवायचा आहे ती प्रक्रिया आता सुरू झाली. त्यासाठी ही संविधान सभा होती आणि या संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. आता अशा प्रकारे आतापर्यंत बघितलं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान निर्मितीची प्रक्रिया कशी सुरू झाली हे आपण बघितलं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना
भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान काय होतं संविधान प्रक्रियेमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान काय होतं तर बघा, ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांना संपूर्ण देशाच्या संविधानाचा गाढा अभ्यास त्यांनी केला होता. अहोरात्र मेहनत केली, चिंतन केले, मनन केले, कारण ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते आणि मसुदा समितीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. अशा प्रकारे त्यांनी तो मसुदा तयार करून संविधान सभेपुढे मांडला. त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या होत्या, त्यावर चर्चा झाली, त्या दुरुस्त्या त्यांनी दुरुस्त केल्या, त्यामध्ये फेरबदल केला. एवढं सगळं मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. म्हणजे एवढी सगळी महत्त्वाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बजावली. त्यानंतर बघा, संपूर्ण संविधान पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. आपण म्हणतो ना शेवटचं रोज संविधानात या तारखेचा उल्लेख करतो आपण. तर या ठिकाणी काय की त्यांना मान्यता व त्याचा स्वीकार आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाच्या राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली आणि या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणूनच आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून काय करतो साजरा करतो. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी मान्यता मिळाल्यानंतर या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झाली आणि म्हणूनच आपण त्यावेळी प्रजासत्ताक झालो आणि म्हणून आपण तो दिवस 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. अशा प्रकारे या पाठामध्ये हे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहे. म्हणजे संविधान निर्मितीच्या प्रक्रियेपासून संविधानाचा अर्थ, संविधानातील तरतुदी, संविधानाची आवश्यकता काय आहे, राज्यकारभार म्हणजे काय, निर्मितीची पार्श्वभूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, संविधान सभेमध्ये असणाऱ्या सदस्य, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. आता यावर मी तुम्हाला काही गृहकार्य देणार आहोत, ते तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे. पाठ समजला नसेल तर काही महत्त्वाचे मुद्दे वाचून घ्यायचे, कारण तुम्हाला कल्पना असेल की आपण जर वाचणार नाही तर आपल्याला काही गोष्टी कळणार नाही आणि जो भाग तुम्हाला समजला नसेल तो तुम्ही मला विचारा. ठीक आहे. धन्यवाद.